माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा गणिताचा पहिला चॅप्टर, जो भौमितिक मूलभूत संबोध, भूमितीतील मूलभूत संबोध हा आपण रेषाखंड हा पाहिलेला आहे. जर पार्ट 1 तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर बिंदू, रेषाखंड व रेषा, आणि आता आपण बघणार आहोत अंत्यबिंदू कशाला म्हणायचा. तर रिव्हिजनसाठी आपण पार्ट 1 हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ अपलोड करून बरेच दिवस झाल्यानंतर हा पार्ट 2चा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. आपण अशा कल्पना करू की ही रेघ दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल अशा आकृतीला रेषा म्हणतात. अशी रेषा कागदावर दाखवताना दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवतात. आपण रेषा व रेषाखंड शिकत असताना ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. रेषाखंड जिथे ब्रेक झालेली आहे रेषा ती वाढवता येणं अशक्य असते. पण ज्या रेषेला अमर्यादसाठी हा बाण दाखवतात ती रेषा कुठपर्यंतही जाऊ शकते, म्हणून तिला रेषा, लाईन असं म्हणतात. आणि जी रेषा कुठेतरी खंड झालेली आहे तिला आपण रेषाखंड असं म्हणतो. ओके, चला पुढे बघूयात. गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. आपण काढलेली पहिली रेघ ए पासून बी पर्यंतच होती. ती रेघ या नव्या रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड आहे. खंड म्हणजे तुकडा. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू असं म्हणतात. बघा, रेषाखंड जसं की जिथे ब्रेक झालेले आहेत रेषा असं म्हणता येईल. तर त्या रेषेला आपण काय म्हणतो, बिंदू देतो आणि ती रेषा तिथे स्टॉप असते, त्याला आपण रेषाखंड म्हणतो. आणि जिथे बिंदूला नावे दिलेले असतात त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. बरोबर आहे. रेषाखंड ए बी हा थोडक्यात रेख ए बी असा लिहितात. बघा, रेषाखंड ए बी हा थोडक्यात रेख ए बी असं त्याला संबोधतात. हा रेषाखंड ए बी आहे, त्याला आपण काय म्हणायचं, तर रेख ए बी असं लिहिताना लिहिलं जातं. ए व बी हे त्यांचे अंत्यबिंदू आहेत. आता अंत्यबिंदू कशाला म्हणायचं, तर जे बिंदूंनी आपण रेषा किंवा रेषाखंड दाखवले जातात, तर जे बिंदू आहेत त्यांना आपण अंत्यबिंदू म्हणतात. मग इथे ए आणि बी हे काय आहेत, रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. रेषा एक लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूच्या साहाय्याने दाखवली जाते. इथे रेषा यल दाखवली आहे. रेषा यल दाखवण्याचं कारण असं आहे की लाईन म्हणजे रेषा आणि त्यातील यल हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तिचे नाव रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी असे देखील लिहिता येते. आपल्याला माहिती आहे इंग्रजी अल्फाबेटने, लेटर्सने आपण त्या रेषेचे नाव लिहिले जातात आणि त्याच्यासाठी यल असं अक्षर वापरलं जातं. तर यल ए बी किंवा रेषा ए बी, रेषा पी क्यू असं म्हटलं जातं किंवा लिहिलं जातं. आता बघा, पुढे तुम्हाला दोन चित्र दिसत असतील. एक म्हणजे सूर्याचं आहे, दुसरं म्हणजे एक टॉर्च बॅटरी आहे आणि त्याच्यातून रिफ्लेक्ट झालेला हा प्रकाश पण दिसतोय. आणि सूर्याचं सुद्धा रिफ्लेक्शन आपण अगदी चित्रामध्ये असं पाहतोच. मग याचं कारण काय आहे, तर बघा, किरण, रे, सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून डायरेक्ट निघालेले जो लाईट असतो, रिफ्लेक्ट झालेला जो लाईट असतो त्याला आपण किरण असं म्हणतो, रे असं म्हणतो. शेजारील चित्रे पहा, काय दिसते, सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे पुढे जात राहतात. विजेचे प्रकाश किरण एका ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतात. इथून निघणारी जी बॅटरीचा लाईट आहे तो इथून पुढे पुढेच जातो किंवा रिवर्स येतो का, तर नाही. त्याचबरोबर सूर्याचं सुद्धा जे किरण आहेत त्यापासून निघणारे सूर्याचे किरण कितीतरी दूर अंतरावर पैलावर जातात, पण ते रिफ्लेक्ट होऊन परत वापस येत नाहीत. किरण हा रेषेचा एक भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो. ओके, किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. बघा, ज्या बिंदूपासून रिफ्लेक्शन किंवा लाईट निघालेला आहे, ज्या बिंदूपासून निघालेला आहे तो आरंभ बिंदू असं म्हणलेलं आहे. येथे पी हा आरंभ बिंदू आहे. क्यूच्या दिशेने किरण अमर्याद आहे. आता इथे आपल्याला रेषेने दाखवलेलं आहे की किरण कसा दर्शवतात. तर बघा, इथे ना खंड आहे किंवा इथे पण अजून एक लाईन नाही आहे किंवा ॲरो नाही आहे, सॉरी. तर इथे फक्त डायरेक्ट एक बिंदू दिलेला आहे, त्याचं नाव पी आहे आणि तिथूनच किरण निघालेला आहे. आणि त्या किरणाचा जो लेटेस्ट नंतरचा भाग आहे तो एका ॲरोने दाखवलेला आहे, बाणाने दाखवलेला आहे. पण त्याचा जो सुरुवातीचा बिंदू आहे तो पी याने दर्शवलेला आहे. त्यानंतर क्यू असं सांगितलं आहे. तर पी क्यू हा रे आहे, किरण आहे, पण त्याचा आरंभ बिंदू मात्र पी आहे, कारण इथूनच किरण निघालेला आहे. ओके, क्यूच्या दिशेने किरण अमर्याद आहे. आता पी पासून आरंभ झालेला किरण हा क्यूच्या दिशेने अमर्याद आहे, तो कुठपर्यंतही जाऊ शकतो. ओके, जिथपर्यंत लाईट रिफ्लेक्ट होते तिथपर्यंत जाऊ शकतो.
हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे. शेजारील आकृतीचे वाचन किरण PQ असे करतात. किरण PQचे वाचन किरण QP असे करत नाहीत. बघा, आपण ज्यावेळेला रेषाखंड असं ज्यावेळेला आपण अभ्यास केला त्यावेळेला AB किंवा PQ वाचण्याची जी योग्य पद्धत आहे ती आपण पाहिली. पण त्यावेळेला एवढा फरक पडलेला नाही की रेषा BA QP असं न करता तसंच किरणचं आहे QP असं करत नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कधीही आरंभ बिंदूपासून निघालेला जो किरण असतो तो परत उलट येत नाही. बरोबर आहे. इथून निघालेला जो प्रकाश आहे आणि इथून कुठेही जाईल अमर्याद आहे, तसाच तो इथून परत रिवर्स येत नाही. म्हणजे आपण PQ असं सहज म्हणू शकतो, पण QP असं जर आपण म्हणू तर ते योग्य ठरणार नाही. ओके, हे करून पहा. कृती: फळ्यावर एक बिंदू काढा. प्रत्येक विद्यार्थ्याने फळ्याजवळ जाऊन त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. एक बिंदू काढलाय, तिथून किती किरण निघतायत किंवा किती रेषा निघतायत हे पाहायचं आपल्याला. वहीवर एक बिंदू काढून त्यातून जाणाऱ्या रेषा पट्टीच्या सहाय्याने काढा. अशा किती रेषा काढता येतील? एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्यांना रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. वरील आकृतीत संपात बिंदू कोणता त्याचे नाव लिहा. बघा, हे वहीचं पेज किंवा फळा असं आपण समजूयात. त्याच्यावर एक बिंदू आहे आणि त्या बिंदूतून कितीतरी रेषा आपण काढलेल्या आहेत. कितीतरी 1 2 3 4 जवळपास 4 तरी याच्यामधून एका बिंदूतून रेषा काढलेल्या आहेत. बघा, ह्या बिंदूतून निघणाऱ्या रेषा त्या म्हणजे एकसंपाती रेषा आहेत. ओके, आणि ज्या बिंदूतून त्या रेषा निघतात त्याला संपात बिंदू म्हणतात. तर संपात बिंदू इथे P असा आहे, कारण ह्याच बिंदूतून बऱ्यापैकी सगळ्याच रेषा निघालेल्या आहेत किंवा काढलेल्या आहेत. तर मला वाटतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्यापैकी किरण, त्याच्या आधी अंत्यबिंदू, रेषाखंड, अंत्यबिंदू, बिंदू, किरण आणि हे जे आपण एकसंपाती रेषा आणि संपात बिंदू पाहिले ते बऱ्यापैकी समजलं असेल. तर आपण पुढचा व्हिडिओ म्हणजे पार्ट 3 घेऊयात. तर चला, व्हिडिओ खूप लांब लचक व्हायला नको म्हणून पार्ट 1 2 3 अशा पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.